त्याआधी आपण ही दृश्य बघतोय मस्साजोगची। मनोज जरांगे हे मस्साजोगला पोहोचलेले आहेत। आज बीडमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे, पण दोषारोप पत्रातून समोर आलेले जे फोटो आहेत त्याने मस्साजोग आणि बीडमध्ये संतापाची लाट आहे। वातावरण ढवळून निघालेलं आहे। मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांच्या भेटीला मनोज जरांगे पोहोचलेले आहेत। मनोज जरांगेंची तब्येत बरी नव्हती, पण त्याही परिस्थितीमध्ये ते मस्साजोगला आलेले आहेत आणि देशमुख कुटुंबियांची ते भेट घेतील। जेव्हा देशमुख कुटुंब आणि मस्साजोगकर हे न्यायासाठी आंदोलन करताना बघायला मिळालं होतं, तेव्हाही मनोज जरांगे त्यांच्या सोबत होते। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी बोलूया। सिद्धार्थ, थोडी तब्येत बरी नाहीये जरांगेंची, तरी जरांगे मस्साजोगला आले देशमुख कुटुंबियांची भेट घेण्याकरता, काय सांगाल? निश्चितपणे मनोज जरांगे पाटील पोहोचलेले आपण बघू शकतो। धनंजय देशमुख त्यांना दुःख, कालचे फोटो बघून आतापर्यंत ते प्रत्येक ठिकाणी आपल्या भावना त्यांना आवरता येत नाहीत। आपण बघतोय काल जसे फोटो बघितले तसे त्यांच्या डोळ्यातून अश्रू काही थांबताना दिसत नाहीत। आता मनोज जरांगे पाटील या ठिकाणी भेटायला आले, दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी दिसतं या ठिकाणी आपण बघू शकतो। मनोज जरांगे पाटील आणि दोघांचे भेट बघा, दोघांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे। निश्चितपणे ज्या पद्धतीचे फोटो समोर आलेले आहेत ते फोटो बघून देशमुख कुटुंब पूर्णपणे हादरलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील त्यांना आता इथं भेटायला आलेले आहेत आणि आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांच्या गळ्यात पडून धनंजय देशमुख। वेळ आणि परिस्थितीच अशी आहे सिद्धार्थ की धनंजय देशमुखांनी अक्षरशः हंबरडा फोडलाय मनोज जरांगेंच्या मिठीत जाऊन। आपला मोठा भाऊ तर गेला आणि आता हे सगळे फोटो समोर आल्यानंतर अख्खा महाराष्ट्रच खरं तर हादरलाय। जरांगे मस्साजोगमध्ये आले देशमुख कुटुंबांच्या भेटीला आणि तेव्हाची ही थेट दृश्य आपण बघतोय। सिद्धार्थ, निश्चितपणे सुवर्ण ज्या पद्धतीनं प्रत्येकाला हे फोटो बघून आपल्या भावना आवरता येत नाहीत, त्यांचे स्वतःचे कुटुंब तर ते फोटो त्यांनी अजून पूर्ण बघितलेले नाहीत। कारण धनंजयला मी आता काही वेळापूर्वी बोललो, तो एक फोटो फार काहीच सेकंद मी बघितला, त्यानंतर मी काहीच बघू शकलो नाही। मात्र पहिला फोटो बघूनच मला अंदाज आलेला की कशा पद्धतीनं माझ्या भावाला त्रास दिला असेल, कशा पद्धतीने त्याचा जीव घेतला असेल, अशी भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। आणि निश्चितपणे आपण ते फोटो बघू शकत नाहीत, कल्पना करू शकत नाही आपण। मात्र घरच्या लोकांना तर कशा पद्धतीने ते भावना असतील आपण समजू शकतो। निश्चितपणे अत्यंत दुःखात असलेलं कुटुंबाला हे फोटो समोर बघायला भेटणं हे खरंच खूप मोठं दुर्दैव आहे। मात्र देशमुख कुटुंब आता आलेल्या प्रत्येकाला भेटून आपल्या भावना व्यक्त करतोय। आपण बघतोय मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आले आणि त्यांना बघताच जसा हंबरडा त्यांनी फोडलेला आणि दोघांच्या डोळ्यात त्या ठिकाणी अश्रू आहेत। अजूनही धनंजय देशमुख जे आहे मनोज जरांगे पाटील यांना सोडायला तयार नाही, दोघं एकमेकांना गळ्याला पडून रडतायत आपण बघतोय। निश्चितपणे ही घटनाच एवढी क्रूर आहे की त्यामध्ये काय बोलावं हे सुद्धा सुवर्ण या ठिकाणी सुचत नाही। मात्र निश्चितपणे आता या सगळ्या गोष्टींचा विचार ज्या काही यंत्रणा आहेत, जे काही न्याय देणारी यंत्रणा असेल किंवा सरकार पाऊल उचलणारं सरकार असेल, गांभीर्याने बघेल आणि जे काही अपेक्षित न्याय आहे, ज्या काही मागण्या आहेत त्यात आता सरकार गांभीर्याने अजून लक्ष घालेल ही आशा आपण करायला हरकत त्याला गावासाठी म्हणत होतं, मला वाचला, गावासाठी नाव घेतलं। मला आईकडे मी जाता येत नाही, मला दुःख सहन नाही होत, लेकरांकडे बघतोय सारखं, इथंच बसतोय मी, मला जायची हिंमत नाही होत घरी।
झाल्यावर आता मी बघत नव्हतं एवढ्या दिवस काय चाललंय, फक्त लढायचं याच्याकडे. अरे बंद कर, फेक तिथं. मसाजोग बीडमधली ही दृश्य आहेत. ही दृश्य पाहून आणि हा हंबरडा ऐकून आज अख्खा महाराष्ट्र निशब्द झालेला आहे. मसाजोगकर आणि बीडमधलं काय वातावरण असेल याची कल्पनाच आपण करू शकतो. हे फोटो समोर आल्यानंतर सगळं आतमध्ये साठवून ठेवलेलं जे होतं देशमुख कुटुंबाने ते सगळं ढवळून निघालेलं आहे. अस्वस्थ करणारं आहे हे सगळं. ही दृश्य, हे फोटो. आपले प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, अश्रू थांबत नाही आहेत आणि मसाजोगकर मधल्या प्रत्येकाची हीच भावना असेल हे फोटो बघितल्यानंतर किंवा सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिल्यानंतर. थोडं मागवा तुम्ही. निश्चितपणे मसाजोग जे आहे संतोषांना देशमुख यांच्या हत्येमुळं दुःखातून बाहेर कुठं पडताना दिसत होतं. मात्र त्यातच आता ज्या पद्धतीनं क्रूर हत्या झाली त्याचे सरळ पुरावे समोर आल्यामुळं त्या ठिकाणी काय घडलं असावं आता याचा अंदाज सगळ्यांना येतो आहे. आणि निश्चितपणे ज्या फोटो आलेले आहेत त्यामध्ये फार क्रूरतेचा कळस गाठून आरोपींनी जे आहे संतोषांना देशमुख यांना मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाणीत त्यांचा दुर्दैवी अंत सुद्धा झालेला आहे. या ठिकाणी आरोपी अटक झालेले आहेत. दोषारोप पत्र सुद्धा दाखल झालेलं आहे. आता येत्या 12 तारखेला जे आहे कोर्टामध्ये त्याची सुनावणी सुरू होईल. मात्र कुठंतरी देशमुख कुटुंबियांची भावना होती की न्याय पूर्णपणे भेटत नाही, काही आरोपींना या ठिकाणी समाविष्ट केलं नाही किंवा बऱ्याच गोष्टी तपासामध्ये ग्राह्य धरल्या नाही. ह्या गोष्टींचा आरोप आधीपासूनच देशमुख कुटुंब करत होतं. मात्र आता या फोटोमुळं त्यांना आता जसं मी आधी सांगितलं की थोडंसं दुःखाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न सगळं कुटुंब गाव करत होतं. मात्र काल ज्या पद्धतीनं फोटो समोर आले त्यामुळे गाव पुन्हा त्या दुःखाच्या शॉकमध्ये गेलेलं मला दिसतंय. या ठिकाणी जसं आपण बघतोय मनोज जरांगे पाटील इथं आल्या धनंजय देशमुख अगदी त्यांच्या गळ्याला पडून अगदी हंबरडा फोडून रडत होते. ऋषी त्यांची भावना आपण समजू शकतो. त्यांचे सख्खे बंधू होते. देशमुख कुटुंब काय किंवा मसाजोगकर काय पहिल्या दिवसापासून काय परिस्थितीत मारलेलं आहे संतोष देशमुखांना हे वारंवार शब्दातून सांगत होते. या दोषारोप पत्रामध्ये जे चित्र समोर आले आहेत त्यातून त्यावर शिक्कामोर्तब सुद्धा आलं आणि वास्तव जे वारंवार सांगतायत देशमुख कुटुंब त्यावरही सत्यता समोर आली आहे. निश्चितपणे बरीपैकी देशमुख कुटुंबांना माहिती कळाली होती किंवा त्यांना अंदाज आला होता काय झालंय आपल्या भावासोबत, काय झालंय आपल्या वडिलांसोबत याचा अंदाज या कुटुंबाला होता. त्याचमुळं आधीपासूनच त्यांनी आरोप केले होते की यामध्ये जे आहे वाल्मिक कराड यांचा सहभाग आहे. त्यानंतर वाल्मिक कराड यांना यामध्ये आरोपी करून अटक झालेली. नंतर देशमुख कुटुंबांनी त्यांना सांगितलेले की त्यांचा व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. तो आता व्हिडिओ समोर आलेला आहे. त्याचा दुसरा आरोप या ठिकाणी खरा ठरलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं आरोपी जे आहे 4 आरोपी सुरुवातीला 4 आरोपी पकडले, त्यानंतर वाल्मिक कराडांना पकडलं. त्यांनी जे आरोप केले, ज्या शंका व्यक्त केल्या त्या खऱ्या होत गेल्या हे दिसतं आहे. कारण देशमुख कुटुंब आधीपासूनच सांगत होतं की त्यांना फार वाईट पद्धतीनं मारलेलं आहे, त्यांचं किडनॅपिंग झालेलं आहे, त्यांना हाल करून मारलेलं हे आधीपासूनच देशमुख कुटुंब आरोप करत होतं. आता ते कुठेतरी पुराव्यानिशी समोर येताना दिसत आहे. सिद्धार्थ, आणि एका बाजूला धनंजय देशमुखांना न्याय मिळवण्यासाठीची लढाई लढायची आहे, दुसऱ्या बाजूला आपल्या कुटुंबाला सांभाळायचं आहे. आणि आता नेमके हे फोटो समोर आल्यानंतर आता मी संतोष देशमुखांच्या आणि स्वतःच्या मुलांना काय उत्तर देऊ या सगळ्याबाबत, हा सुद्धा एक मोठा प्रश्न असेल धनंजय समोर. निश्चितपणे आता धनंजय कर्ता पुरुष म्हणून समोर आलेले आहेत आणि ते सगळ्यांना सांभाळून घेतात. घरातली आई असेल किंवा वहिनी, विधवा झालेली वहिनी असेल किंवा पुतना असतील, या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आणि
त्यांना काय उत्तर द्यावं. निश्चितपणे तो उतरलेला प्रश्न फार महत्वाचा आहे की सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ, परंतु धनंजयनी ते त्यांच्याकडचे मोबाईल जे आहे ते मोबाईल दुसऱ्याकडे देऊन ठेवलेले, जेणेकरून त्यांना हे फोटो बघता येऊ नये किंवा त्यांच्या नजरेत हे फोटो पडू नये याचा पुरेपूर काळजी धनंजय देशमुख घेत आहेत. मात्र आज ना उद्या ते त्यांच्या डोळ्यासमोर फोटो येणारच आहेत, कारण सोशल मीडिया असेल, इकडून तिकडून कुठून तरी त्यांना ते त्यांच्या नजरेत पडतील. मात्र निश्चितपणे मुलगा आणि मुलगी तरी 12वीची परीक्षा देते, तिला तरी थोडासा अंदाज आहे. मुलगा अगदी छोटा आहे, त्याला तर कळणार सुद्धा नाही की आपल्या वडिलांसोबत काय क्रूरतेची सीमा गाठली गेली आणि त्यांना संपवण्यात आलेलं आहे. धनंजय देशमुख पुरेपूर काळजी घेताना दिसत आहे, मात्र तेच आता तुटलेले दिसत आहेत, तर कुटुंबाला कसे सांभाळतील हा सुद्धा प्रश्न आहे. हो. एका बाजूला आपल्या घरातला करता माणूस गेलेला आहे, त्याचं दुःख पचवतो ना पचवतो तोच ही दृश्य समोर येतात, त्यामुळे सगळं वातावरणच घरातलं ढवळून निघालं असेल याची आपण कल्पना करू शकतो. पण थोडेसे मसाजोगकर सुद्धा आणि बीडकर आक्रमक झालेत हे फोटो समोर आल्यानंतर, त्यामुळे आज लगेचच बंदची हाक दिली आहे, बीड बंदची हाक आहे. आणि अशा वेळेला पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर आहेत, कारण कुठेही संतापाचा उद्रेक होऊ नये, अनावर होऊ नये संताप. सुवर्णा, काल जसे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर आले, टीव्ही चॅनल्सवर आले, सगळीकडे प्रसार माध्यमातून दिसले, त्यानंतर खूप संतापाची भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि खास करून बीड परिसर असेल किंवा मराठवाड्यामध्ये त्याचे पडसाद जास्त उमटलेले आहेत. आणि बीडमध्ये सुद्धा बीड रात्री 10-10:30 बीड मध्ये स्वतःहूनच लोकांनी उत्स्फूर्तपणे बंदची हाक सोशल मीडियावर सुरुवात झाली आणि त्यानंतर ते प्रत्यक्षात या ठिकाणी आज बीड बंद आहे. पोलीसचा बंदोबस्त भरपूर आहे, कारण पोलिसांना कालच कल्पना आलेली की या फोटोमुळं बराच तणाव निर्माण झालेला, संतापाची लाट निर्माण झालेली, त्यामुळे पोलीस अलर्ट मोडला आधीपासूनच आहेत. मात्र आता बीड, परळी हा सगळं भाग जो आहे बंद ठेवण्यात, स्वतःहून बंद ठेवण्यात येणार आहे. निश्चितपणे हा बंद शांततेत होईल याची खबरदारी प्रशासन असेल किंवा पोलीस असेल यांनी घेतलेली आहे. पण शेवटी बीडचा परिस्थिती अशी असते की बीडमध्ये कधी काय होईल, जेवढी शांतता असेल तेवढंच वातावरण भडकायला या ठिकाणी वेळ लागत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची कल्पना सरकार असेल किंवा स्थानिक पोलीस प्रशासन असेल यांना आहे, त्यामुळे बंदोबस्त पुरेपूर आहे. आता निश्चितपणे बंद शांततेत होईल की नाही आपल्याला लवकरच कळेल. सिद्धार्थ, महाराष्ट्र आज धनंजयचा हा हंबरडा ऐकतोय आणि फक्त मस्साजोगकरांना नाही, आज महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला वेदना होत असणार आहे इतका मोठा हंबरडा एका पुरुषाचा आपल्या भावासाठीचा ऐकून. सुवर्ण, जवळपास 25 वर्ष माझ्या पत्रकारितेला झालेली आहेत. मी अनेक हत्येच्या बातम्या असतील, खुनाच्या बातम्या असतील केलेल्या आहेत. मात्र माझ्या आयुष्यातली पहिली ही घटना आहे, ज्यामुळं मी सुद्धा, आपण सुद्धा शेवटी माणूसच आहोत, मी सुद्धा ते फोटो बघून हललेलो आहे. कारण अशा पद्धतीनं माझ्या तरी 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अशा पद्धतीची क्रूर हत्या झाल्याचं मी बघितलेलं नाही. काही गोष्टी आपण प्रसार माध्यमांमध्ये खुलेआम सांगू शकत नाही, अशा घटना त्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत, त्याची कृती झालेली आहे. कुठंतरी हा संताप फक्त धनंजय देशमुख असतील किंवा त्यांचं कुटुंब किंवा मस्साजोगकर किंवा महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्रातील सर्व धर्मीय असतील, सर्व समूहाच्या लोकांना ही घटना हादरवणारी ठरलेली आहे. निश्चितपणे आपण बघतोय सरकारवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे, कारण या फोटो व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमात आल्यानंतर राजकीय नेत्यांच्या सुद्धा हालचाली खूप झालेल्या आहेत. रात्रभरातून हालचाली झालेल्या आहेत, बऱ्याच भेटी एकमेकांच्या या ठिकाणी झालेल्या आहेत. निश्चितपणे याचे पडसाद आजच्या अधिवेशनामध्ये उमटतील अशी शक्यता आहे. त्यामुळे तू जसं म्हणते प्रत्येक माणूस हल्लेला आहे. त्यामुळं आणि सिद्धार्थ, ह्या केसचं वार्तांकन करत असताना फील्डवर असलेले तुम्ही आणि इथे जी ऑफिसमध्ये जी यंत्रणा काम करते त्या सगळ्यांना हा प्रश्न आहे की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे नेते तर न्यूज 18 लोकमत बघतातच, पण यंत्रणांमधले अधिकारी सुद्धा जर ही बातमी प्रसार माध्यमांवर बघत असतील तर ते बघतील की आपण किती संवेदनशीलपणे याचं वार्तांकन करतो आहोत. आणि क्रूरता जर महाराष्ट्रातली संपवायची असेल तर लवकरात लवकर आणि कठोरात कठोर शासन, ही विकृती ज्यांनी दाखवलेली, ही क्रौर्याची परिसीमा ज्यांनी दाखवलेली आहे, त्या प्रत्येकावर कठोर शिक्षा झाली पाहिजे. सिद्धार्थ,
निश्चितपणे सुवर्ण आता या सगळ्या घटना आल्या, आपण हादरलो, सगळी यंत्रणा हादरली, महाराष्ट्र राज्य हादरलेलं आहे. नुसतं हादरून चालणार नाही, तर या घटनेची जी काही वृत्ती आहे, जी काही सैतानी वृत्ती आहे ती कशी ठेचायची या सुद्धा Exactly. विचार आपण केला गेला पाहिजे. नुसतं या फोटो बघून हादरून जाणे, दुःखात जाणे साहजिक आहे. मात्र ही घटना यानंतर कधी ही या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपला पण पुढाकार यामध्ये फार महत्वाचा आहे. प्रत्येक नागरिकाने या गोष्टीला किंवा या क्रूरतेला पचवून आता ही क्रूरता पुन्हा महाराष्ट्रात पुन्हा जन्म घेऊ नये किंवा असे सैतानी वृत्तीची लोक जी आहेत ती सुटता कामा नयेत. हो. अशा पद्धतीचं आता लोकांनी, नागरिकांनी, सगळ्यांनी, जे काही संवेदनशील लोक आहेत त्या सगळ्यांनी मिळून जे आहे या ठिकाणी आता त्या पद्धतीचे पावलं उचलली पाहिजे. यामध्ये सरकार आहे, यंत्रणा आहे, न्याय विभाग सुद्धा यामध्ये समाजाचाच भाग आपण म्हणू शकतो. या सगळ्यांना आता फार गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे की अशा पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये नको होता कामा नये, व्हायलाच नाही पाहिजे. अशा पद्धतीची विचार आपल्याला आता करणं फार गरजेचं गरजेचं आहे. झालेलं आहे. आपण सिद्धार्थ परत एकदा न्यूज 18 लोकमतशी जे आत्ता प्रेक्षक जोडले गेलेले आहेत त्यांना ही बातमी सांगूया. बीडच्या मस्साजोगची ही दृश्य आहेत. धनंजय देशमुख आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. संतोष